पैसे किती खर्च करतेस कधी नाही असं विचारते. पोट खूप चांगला आहे बाबांचं झाल्यानंतर ना तिने मला खूप साथ मुलं दिली लहान आहे. होती, मुलांचं शिक्षण, त्याच्यामुळे थोडं पाठीशी राहावं लागलंय. नमस्कार दर्शक, तरुण भारत संवाद मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तरुण भारत नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवत असतं आणि आज मकर संक्रांतीच्या निमित्तानं भेट मकर संक्रांतीची बातमी पोहोचवणाऱ्या माऊलीसाठी हा उपक्रम राबवण्यात आला. आणि या उपक्रमाच्या माध्यमातून भल्या पहाटे उठून पेपर विक्री करणाऱ्या महिलांचा आज सन्मान करण्यात आला. आणि आज या सन्मानाच्या माध्यमातून आजच्या या आपल्या स्पेशल एपिसोडमध्ये आज या पेपर विक्री करणाऱ्या महिलांचा यशोगाथा आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मी सध्या उभी आहे कसबा बोर्डा येथील एका पेपर स्टॉलमध्ये. कसबा बोर्डातील सर्वात मोठं पेपर विक्रेता स्टॉल म्हणून ओळखलं जातं. याचं नाव आहे अचानक पेपर न्यूज स्टॉल. आणि जे हे पेपर स्टॉल चालवत आहेत त्या महिला आहेत. आणि फक्त पेपर स्टॉलच नाही तर त्यांच्या हाताखाली 8 मुलं काम करतात. त्याचा नेमका प्रवास कसा होता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार, नाव का तुमचं? मी मंगल शंकर शेतर. किती वर्ष झालं तुम्ही पेपर चालवता? 40 वर्ष झाले की. हो. सगळ्यात मोठा पेपर विक्रेता म्हणून इथं तुम्हाला ओळखलं जाते, काय सांगाल याबद्दल? आमचे भरपूर पेपर्स आहेत आणि तसे आम्ही प्रयत्न करून म्हणजे प्रत्येक घरी जाऊन आमचा पेपर घ्या, हे करा असं सांगून येते. त्यामुळे मग पेपर जास्त वाढले आमचे. पूर्वी आमचे 50च पेपर होते, आता काहीतरी 3000 पेपर झाले सर्व सगळे पेपर मिळून. दिवसात किती खप होते? दिवसात तरी म्हणजे जे नेहमीच पेपर आहे ते 2000 घ्यायचे, ते बाहेर गिरायकांना टाकायचे. स्टॉलवर निदान 50 तर जातात. पेपर विक्रीची सुरुवात कशी झाली इथं? आमचे मालक शुगर मिलला म्हणजे कारखान्याला कामाला होते. मग ह्यांना काय सुचलं कोणाला तर कारखान्यात कधी जाणं, कधी हजेरी घ्यायचे, कधी नाही. कामावर 15 दिवस जायचे, कधी घरी बसायचे, असं झालं. नंतर मग ते त्यांच्या डोक्यात शिरलं की आपण पेपर व्यवसाय चालू करूया. मग 10 पेपरवरनं सुरुवात करत करत मोठी झाली. मग स्टॉल आम्ही घातला. डॉक्टर यांच्या इथं आम्ही स्टॉल घातला होता. मग स्टॉलमध्ये मी बसायचे. आमची 3 मुलं, 1 मुलगी, 2 मुलं एवढी लहानच होती. पण मी त्यावेळेस सकाळी पहाटेचं यायची. ह्यांनी त्यावेळेस गावातनं पेपर घेऊन यायचे. गावातून पेपर आणून मग टाकायचे. मी तोपर्यंत दुकानात बसायचे. नंतर मग घरी जायचे. परत मुलांचं शाळेचा डबा बिबा आवरायचे. परत मग आणि यायची, त्यांना सोडवायचं, वसुली वगैरे काय तर पेपर द्यायचे असले तर ते द्यायचे. मग परत नंतर मी 12 वाजता घरी जायचं. मग आम्ही दोघं जेवायचं. परत धुणं पाणी काय असेल ते करायचं. 1 तासभर झोपायचं. परत महाराष्ट्र 4 वाजता येत होता. परत 4 वाजता उठायचं. हे महाराष्ट्र म्हणायला जायचे, मी इथं दुकानात बसायचे. असं चालू झाल्यानंतर रुटीन सगळ्या. आता मुलं मोठी झाल्यात त्यामुळं सकाळी 9ला येते, 11 वाजेपर्यंत बसते. 2 सुना येत्या, 3 नातवंडा येते सगळं. आणि आमची मुलं सगळा व्यवसाय पाहतात आता. बरं. पेपर विक्रीचा फायदा झाला काय, म्हणजे प्रगती झाली काय त्यामुळे? हो, प्रगती म्हणजे भरपूर प्रगती केली आम्ही तशी. म्हणजे आम्ही दोघंच होतो त्यामुळं वसुली, मुलं लहान होती, वसुली हे 50% करत होते. म्हणजे असे भरपूर करायचे. आता जरा मुलं असल्यानं कमी वसुली होत्या. ह्याने प्रत्येक ठिकाणी वसुली करायचे. मग किमान निदान महिन्याला मी 30,000 नेट मी शिविंग करत होतो. बोर्डामध्ये कुठं कुठं तुमच्या पेपर विक्री केली जाते? शुगर मिल आहे, लाईन बाजार आहे, तिकडं खाली बिरणे पालन, यशवंत कॉलनी ह्या भागातले पेपर आहेत. 5-8 मुलं हाताखाली काम करतात. 8 मुलं आता हाताखाली आहेत. आमची 2 मुलं आहेत. त्याने तुमच्या नवरा बायकोनी सुरुवात केलेलं पेपर विक्रीचं आता 8 मुलं तुमच्या हाताखाली काम करतात. ही प्रगती बघताना काय वाटतं ते? खूप आनंद होते आमच्या. म्हणजे माझे मिस्टर का नाही सगळे पैसे माझ्या हातात आणून देत होते. सगळा व्यवहार मी बघायची, करायची. नेट मी महिनाखेरी झाली की फक्त मी एवढे पैसे मी शिल्लकीला टाकते बघा असं म्हणायची मी. पण मला कधी मालकाने विचारलं नाही की कधी पैसे किती खर्च करतेस कधी नाही असं विचारते. मुलांचं शिक्षण कसं? मुलांचं BA झाले की. आता तरुण भारत सोबत तुमचं संबंध जोडले आहेत. तरुण भारतसाठी 2 शब्द बोलायचं असेल तर काय बोला? तरुण भारत पण हा चांगला पेपर आहे तसा. आम्ही नेहमी ते हे करतोय. म्हणजे
पुरवणी तुमची बुधवारचे खजाना ते असेल तर त्या विक्रेत्याला आम्ही सांगतोय आज खजाना चांगला आलाय घेऊन जावा असं सांगतोय. आणि आमच्या दोघांच्या मध्ये विश्वास महत्वाचा, हे महत्वाचं. विश्वास असल्यानं हे व्यवसाय सगळा व्यवस्थित झाला बघा. होय. मकर संक्रांती निमित्त तरुण भारतने तुमचा सन्मान केला, भावना काय आहेत? खूप खूप आनंद वाटला. सकाळी पण मी येऊन गेले पण तुम्ही आला नाही तर नंतर मी घरी जाऊन आले. खूप आनंद होते तसं सत्कार केल्याबद्दल. आताची पिढी तुम्हाला बघायला लागल्या, त्यांना काय सांगाल? आताची पिढी हेच की नवरा बायकोने विश्वासानं एकमेकाची घरात सगळ्याची संमतीनं वागावं, विश्वासानं नवरा बायकोंच्या मध्ये बोलणं चालणं करावं एवढंच की. आपला पेपर विक्रीचा प्रवास सांगताना काकूंच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आले आणि नवरा बायकोंनी सुरू केलेला हा पेपर विक्रीचा व्यवसाय आता त्यांच्या हाताखाली 8 मुलं काम करतात. आणि काकूंनी एक सांगितले की नवरा बायकोंचा विश्वास खूप महत्त्वाचा असतोय आणि त्यांच्या या प्रगतीला त्या नवरा बायकोंचा विश्वास खूप महत्त्वाचा आहे. पहाटे पेपर आवाज ऐकला की आपल्या डोक्यात येतं की पेपरवाला भैया आला, पेपरवाला दादा आला. पण वयाच्या 80व्या वर्षी एका आजीनं पेपर विक्री करत आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय. आता तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल की वयाच्या 80व्या वर्षी एक आजी पेपर विक्री कशी करू शकते, हे जाणून घेणार आहोत त्यांच्या आजीकडून. त्यांची कथा नेमकी काय आहे आपण त्यांच्याकडून बोलून जाणून घेऊया. नमस्कार आजी. हा नमस्कार. नाव काय तुमचं? मालती शामराव देसाई. किती आमचा हा धंदा आज 50-60 वर्षाचा धंदा आहे. आणि हो, त्या मालक गेल्यानंतर सुद्धा तो मी चालू ठेवलेला आहे. आणि मला त्यातले लेख खजाना हे सगळं आवडतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला तरुण भारतची मागणी पण आहे. त्यामुळे आताच तुम्हाला एका वाचकांनी सांगितलं, त्यांनी सुद्धा खूप मला प्रतिसाद दिलेला आहे. आणि तुम्ही जो आज माझा सत्कार केला आहे त्याबद्दल मी आभारी आहे. किती वर्ष झालं म्हणजे तुम्ही पेपर का विक्री करताय? माझ्या मालकांचाच हा धंदा होता पूर्वीपासून आणि तो मी चालू ठेवलेला आहे. आज माझा 80 वर्ष आहे तरी सुद्धा मी हा धंदा आनंदाने करते की मला त्याच्यात फक्त माझ्या शरीराचा व्यायाम होतोय. सकाळी 4ला उठून मी थंडी ऊन वारा पाऊस इथे न करता काही मला सावली नसताना मी हे करते. तेव्हा ही तरुण भारताने दखल घ्यावी आणि आमच्या सावलीची व्यवस्था करावी एवढी अपेक्षा आहे. पेपर विक्रीचा फायदा तुम्हाला मिळाला का घर सांभाळायला किंवा प्रगती वगैरे झाली का? फक्त माझी प्रगती म्हणजे काय होती की माझी तब्येत चांगली राहते, वेळच्या खाणं होणं होतंय. आता ह्या वयात मला त्याच्यातून काही अपेक्षा आहे ना, हे फायदा असा होत नाही. खरं फक्त माझ्या तब्येतीचा मला फायदा होतो. काय होतं कारण काय वेळच्या वेळी जेवण खाणं गोळ्या खाल्ल्या जातात. कारण 80 वर्ष म्हणल्यावर गोळ्या भरपूर असतात. त्यामुळे एक तर माझा सकाळी 7 ते 12 पर्यंत वेळ इतका सुंदर जातो. 4 माणसं येतात, भेटतात, बोलतात. त्यामुळे सकाळी मॉर्निंग भयंकरच सुंदर जाते. दिनचर्या तुमची सकाळी पहाटेपासून सुरू होते. अर्थात पेपर विक्री करताना काही अनुभव वगैरे आले? अनुभव म्हणजे की तेवढीच लोक आनंदाने तरुण भारत घेऊन जातात, वाचतात, खजिना घेऊन जातात. खजिना आला नसला तर विचारतात. तेव्हा तुम्ही असाच खजिना चांगल्या प्रकारे छापत जावा, आम्हाला आनंद होईल. वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा तुम्ही पेपर विक्री करताय, भला पहाटे उठत आहे, म्हणजे आराम करायच्या वयामध्ये तुम्ही कष्ट करायला निवडले. आताची जी युथ तुम्हाला बघाले त्या युथला काय सांगणार तुम्ही? मी तरुण पिढीला असं सांगू शकते की जे आता मॉर्निंगला सकाळी आनंद असतो, उत्साह असतो, तो उत्साह तरुणाने टिकून ठेवावा. वर्तमानपत्र वाचावीत नाही तर वर्तमानपत्राचा जर तुम्हाला धंदा करता येत असेल तर अवश्य करावा. तेवढं तुमचा अनायसे व्यायाम होतोय. तो कमीपणाचा धंदा आहे असं मानू नये. वर्तमानपत्र आपण विकतो म्हणजे कमीपणाचा धंदा आहे असं मानू नये. तुम्ही दिवसभर दुसरं काम करू शकता ना. तुम्ही म्हणला की तुमचे मिस्टर पण पेपर विक्री करत होते. मग त्या सुरुवातीच्या काळात तुम्हाला काय संघर्ष करावा लागला की घर चालवायला वगैरे? नाही, संघर्ष वगैरे करावा लागला नाही. खरं माझ्या लग्नाच्या आधीपासून तो धंदा सुरू होता ना. लायब्ररी होती आमची, सागर ग्रंथालय म्हणून, आणि त्याला हा जोडधंदा आम्ही सुरू केला होता. त्यामुळं काय होतं, माझ्याकडे 10 मुलं कामाला होती पेपरला आणि जवळजवळ ट्रकनी माल यायचा सगळे पेपर. माझ्याकडे रात्री 2:30 वाजता ट्रक यायचा. त्यानंतर आम्ही पुरवण्या भरवायचो.
मग पेपर विक्रीचा फायदा झाला काय? हो, कारण आम्ही त्याच्यावरच आतापर्यंत जीवन हे केलेलं आहे. आजीचा 80 वर्षावरची पण स्टॅमिना खरंच आताच्या युथला लाजवेल असा आहे. म्हणजे भल्या पहाटे त्या उठतात, इथं राजापुरीमध्ये स्टॉल लावतात, पेपर विक्री करतात. वयाचं बंधन हे जर तुमच्या मनात कष्ट करायची इच्छा असेल तर त्याला वयाचं बंधन असतं, असं या आजीच्या कहाणीमधून आपल्याला समोर येते. सकाळपासूनच आपण वृत्त विक्रेत्या महिलांशी बातचीत करालोय आणि मी सध्या आले आहे राजानपूर इथे आणि तुम्ही पाहू शकता इथं बुक स्टॉल आहे. या बुक स्टॉलमध्ये फक्त पेपर विक्री करत नाही तर कॅलेंडर विक्री केली जाते, पुस्तकं विक्री केली जाते आणि ही जी बुक स्टॉल चालवणारी महिला आहे जे गेले 29 वर्ष झालं हे बुक स्टॉल सांभाळत आहे. बुक स्टॉल सांभाळत पेपर विक्री करत आहे आणि आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत या 29 वर्षाचा नेमका प्रवास कसा होता, काय काय संघर्ष करावा लागला. नमस्कार, नाव काय तुमचं? अनिता श्रीकृष्ण सावेकर. आता गेले कित्येक वर्ष तुम्ही 29 वर्ष झालं बुक स्टॉल तुमचा आहे. या बुक स्टॉलमध्ये काय काय विक्री केली जाते? मॅगझिन, पेपर आणि नोकरीविषयी किंवा जनरल नॉलेजचे वगैरे असे आम्ही सेल करतो. मग 29 वर्ष झालं तरुण भारत सोबत तुमचं नातं आहे, या नात्याबद्दल काय सांगाल? हे नातं म्हणजे अगदी विश्वासाचं आणि घरचं आणि भावनिक थोडं असं आहे असं मला वाटतं. तुम्ही बुक्समध्ये पेपर सुद्धा विक्री करताय. पेपर विक्री करताना जी विक्री खरेदी करतात त्या नागरिकांचा प्रतिसाद कसा असतो? स्पेशली तरुण भारत पेपर जेव्हा खरेदी करतात तेव्हा त्यांचं काय म्हणणं असतं? त्यांना म्हणजे खजाना हा जे वाट बघतात की चांगलं वाचायला किंवा नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळतं असं वाटते त्यांना. खजानाची जास्त वाट बघतात. 29 वर्ष झालं तुम्ही बुक स्टॉल करताय. या 29 वर्षाचा संघर्ष काय होता, कसा होता, अनुभव कसा होता हा? ह्या फील्डमध्ये काम करताना चांगलं वाटतंय की सगळ्या प्रकारचे लोक भेटतात आणि नॉलेज मिळतंय. चांगली लोक, संस्कार कसे असतात, कसं बोलायचं. मी जेव्हा या व्यवसायात आले तेव्हा मला एवढं नॉलेज नव्हतं. बोलताना म्हणजे असं हे वाटायचं कसं बोलायचं, कसं राहायचं. घरगुतीच असायचं ना, घरकाम आणि हे. पण जेव्हा वेळ अशी आली की हे करावं लागलं मला. पण त्यातून मला भरपूर ज्ञान, भरपूर माणसं जोडली गेली या व्यवसायामुळं. तुम्ही मला ज्ञान नव्हतं. किती शिक्षण झालंय तुमचं? माझं 10वी झालंय. 10वी झालं. मग बुक स्टॉल ओपन करायचं म्हणजे कसा विचार आला? मिस्टरांचा पहिल्यापासून व्यवसाय होता ना, मग त्यांना एक मदत म्हणून मी हे करते. हा, म्हणजे परिस्थिती आली अशी की मदत करावी लागली. परिस्थितीबद्दल थोडं सांगाल का आम्हाला? म्हणजे असं काही नाहीये. मुलं लहान होती, मुलांचं शिक्षण, त्याच्यामुळं थोडं पाठीशी राहावं लागलं यांच्या. मुलगा इंजिनिअरिंगला आहे, शेवटचं वर्ष, आणि दीदी CA फायनलला आहे. आज मकर संक्रांती निमित्त, मकर संक्रांती स्पेशली महिलांचा सण मानला जातो. या आजच्या दिवशी तुमचा काय प्रोग्राम आहे की नाही? आता म्हणजे हळदी कुंकवाचा असतो आमचा, तो आम्ही सगळा एकत्र मिळून साजरा करतो. आज मकर संक्रांती निमित्त तरुण भारततर्फे तुमचा सन्मान करण्यात आला, नथ वगैरे मिळाल्या, काय काय अनुभव आहे, कसं सांगाल? तरुण भारत म्हणजे कायमच आमचा सन्मान किंवा चांगले उपक्रम तरुण भारत राबवते आमच्या महिलांसाठी. त्यामुळे तरुण भारत कायम आमच्या पाठीशी असतोय आणि सपोर्टिव्ह तरुण भारत आहे बऱ्यापैकी. आपण या काकूंचा 29 वर्षाचा प्रवास जाणून घेतला आणि जेव्हा त्या 29 वर्षाचा प्रवास त्या सांगत होत्या तेव्हा थोडंसं भावनिक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आता आपण आलो आहोत सायबर चौक रोड येथील पांडुरंग न्यूजपेपर स्टॉल येथे आणि इथे आपल्यासोबत एक आजी आहेत ज्या गेल्या बरेच वर्ष झालं पेपर विक्री करण्याचं काम करतात. पेपर विक्री करत आपलं घर सांभाळतात. नमस्कार आजी. नमस्कार. किती वर्ष झालं पेपर विक्री करताय? 38 वर्ष. 38 वर्ष झालं. पेपर विक्री का करावीशी वाटली? मूळ हे मिस्टर असल्यापासूनच हा व्यवसाय आहे आमचा. मिस्टरांनी तुम्ही दोघं मिळून करत होता? दोघं मिळून करतो. पेपर विक्रीचा काय फायदा होतोय तुमच्या रोजच्या? आमचं सगळं कुटुंब चाललं. मालक जाऊन आता जवळजवळ
26वं वर्ष चालू आहे. मग मुलानं चालवलंय सगळं. मुलगा बघतो आज सगळं. मुलांचे शिक्षण वगैरे झाली दोन्ही मुलींची. एक मुलगी BE झाली आहे, एक मुलगी ग्रॅज्युएट झाली आहे. हा मुलगा दोघांची पण लग्न झाले. काय सांगाल? पेपर विक्री करून तुम्ही आपलं घर सांभाळताय. आजच्या पिढीला काय सांगाल की काय बघायला लागलं तुम्हाला? सांगा की कष्ट करून तुम्ही आपलं घर सांभाळायला इतकं वर्ष झालं. पहाटे उठून पेपरचं दुकान उघडून दुकान पेपरला गिरायचं. आता या 2 वर्षात जरा पेपरचा धंदा कमी झालाय. किती वाजता उठता? 6ला उघडते मी स्टॉल. किती ते किती करता? 1 पर्यंत असते. मध्ये आधी मुलगा असतोय. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे नाव सांगायची गरज नाही. स्वर्गीय डॉक्टर APJ कलाम हे भारताचे माजी राष्ट्रपती होते. त्यांनी शालेय जीवनामध्ये पेपर विक्री करून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांचा हा वसा कोल्हापुरातील 21 वर्षीय तरुणीनं पुढे नेला आहे. कोल्हापुरातील 21 वर्षीय तरुणी ही पेपर विक्री करत आपलं घर सांभाळते. घर सांभाळ करत करत आपलं शिक्षण पूर्ण करते. आता या ताईशीच आपण बोलूया की पेपर. नमस्कार. नाव काय तुमचं? हर्षदा हिंदूराव कदम. पेपर विक्री का करावी लागली? माझे वडील गेले 35-40 वर्ष झाले पेपर विक्रीचं काम करतात आणि वडिलांचे निधन 2 वर्षापूर्वी झाले. त्याच्यानंतर घराची पूर्ण जबाबदारी माझ्यावरती होती. माझी कॉलेजची फीचं माझ्यावरती सगळं होतं. घरामध्ये दुसरं कोणी नाही आहे. मी आणि माझी आई दोघी जणीच आहोत आणि त्याच्यानंतरनं घराची जबाबदारी पडल्यामुळे मला हा वारसा परत पुढे चालू ठेवावा लागला आणि बाबांकडून मला या व्यवसायाचे धडे आधीपासूनच बाबांनी सांगितलेत. जवळजवळ मी 10वीपासून हा व्यवसायात आहे. माझी 100 पेपरची लाईन होती आधी. मी 10वीपासून 100 पेपरची लाईन कव्हर करते. पण आता बाबांचं निधन झाल्यापासून पूर्ण व्यवसायाचं माझ्यावरच आहे आणि मी हा व्यवसाय करत करत MCA सुद्धा करते विवेकानंद कॉलेजमधून. भविष्यात काय व्हायचंय तुला? मला IT सेक्टरमध्ये डेव्हलपर व्हायचं आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपर. ज्या तरुण पिढी तुला बघत आहे त्या तरुण पिढीला काय सांगणार? मला असंच सांगायचं की कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं आणि कोणतंही काम करण्यासाठी कष्ट हे करावंच लागतं, एफर्ट्स हे घ्यावेच लागतात आणि तरुण पिढींना एवढं सांगायचं आहे की कोणताही काम असू दे ते व्यवस्थित आपण केलं पाहिजे. 21 वर्षात वयामध्ये शिकायचं आपण विचार करतो, पण ही मुलगी वयाच्या 21व्या वर्षी वडिलांचं निधन झालं आणि वडिलांचा वारसा जे तिचे वडील पेपर विक्री करत होते तो तिनं पुढे नेला आणि पेपर विक्री करत करत आपलं घर सांभाळलं. ती आता शिक्षण सुद्धा घेते. खरंच ताईचा हा संघर्ष नक्कीच प्रेरणादायी आहे. जे प्रत्येक तरुण पिढी असो किंवा जे जरा काही झालं की लगेच थोडंसं टेन्शनमध्ये येतात, डिप्रेशनमध्ये जातात, हार मानतात. पण ह्या ताईनं हार न मानता कष्ट करून शिक्षण घ्यायचं ठरवलं आहे आणि नक्कीच ताईला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. उभी आहे लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन इथल्या पेपर स्टॉल येथे. इथं अशा 2 महिला आहेत ज्या 2 महिलांनी वयाच्या 10 वर्षातच आपल्या आई वडिलांना गमावलं. आई वडिलांना गमावल्यानंतर पेपर विक्री करत घर सांभाळलं. त्यानंतर त्या पैशातून आपलं शिक्षण पूर्ण केलं. आपल्यासोबत त्या 2 महिला आहेत. त्यांचा संघर्ष त्या स्वतः आपल्याला सांगतील. ज्या 2 महिलांबाबतीत मी मगापासून तुम्हाला बोलत होतो त्या 2 महिला आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नमस्कार. नमस्कार. किती वर्ष झालं पेपर विक्री करता? मी किती वर्ष? 30 ते 35 वर्ष झाली. 30 ते 35. कसा रुटीन कसा असतो तुमचा? सकाळी आम्ही 4 वाजल्यापासून पेपर विक्रीला सुरुवात करतोय. आधी ऑफिसमध्ये जाऊन पेपर सगळे आणून आम्ही घरी सप्लाय करून पेपरची जिथं ज्याला पाहिजे त्यांना ते सकाळचं आम्ही पेपर देऊन त्यासनी घराघरात जाऊन देता? घरी घराघर दुकानात वगैरे जाऊन घरी जाऊन असं आम्ही जाऊन इथं दुकानात आमच्या येतो. आमच्या हे वडिलांचं 50-60 वर्षापूर्वीचं दुकान आहे. हा आणि ह्यो आमच्या आई वडिलांचा धंदा आम्ही दोघी बहिणींनी चालवलेला आहे.
लहानपणीच आई वडिलांचं छत्र गमावलं. भावना काय, त्यावेळी जबाबदाऱ्या अंगावर पडल्या होत्या, कसं सांभाळलं तुम्ही स्वतःला, कसं घर सांभाळलं? घर सांभाळत सांभाळत ह्यो आम्ही व्यवसाय केलाय. या दोन महिलांशी आपण बातचीत केली. वडिलांचा पेपर विक्री करण्याचा बिझनेस होता आणि जेव्हा आई वडिलांचं छत्र गमावलं त्यानंतर वडिलांचा जो वारसा आहे त्यांनी या दोघींनी पुढं नेला आहे आणि पेपर विक्री करत करत त्यांनी आपलं स्वतःचं घर सांभाळलं, मुलाबालांना मोठं केलं आणि स्वतःचं शिक्षण सुद्धा पूर्ण केलं. खरंच त्यांची ही यशोगाथा खूप प्रेरणादायी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तरुण भारतचा जो उपक्रम आहे, भेट संस्कृतीची बातमी पोहोचवणाऱ्या माऊलीसाठी, या कार्यक्रमाचे प्रायोजक आपल्यासोबत आहेत. ॲडव्होकेट डॉक्टर सुशील अग्रवाल सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नमस्कार सर. नमस्कार. आज तुम्ही या उपक्रमामध्ये प्रायोजक आहात, भावना काय आहेत, का वाटलं की इथं या उपक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं? नमस्कार, मी सुशील जगदीश अग्रवाल. तर तरुण भारतने हा जो उपक्रम केलेला आहे हा अत्यंत युनिक कन्सेप्ट आहे. कारण की आज मला जेव्हा पाटील साहेब म्हटले की आम्ही मकर संक्रांतीनिमित्त आमचे 65 महिला आहेत ज्या सकाळी 4 वाजता उठतात आणि दुपारपर्यंत पेपर वाटप करतात, पेपर देतात. आज त्यांना प्रत्येक गोष्टीतून सामना करावा लागतो आहे. आज कुत्री, भटकी कुत्री असेल, पहाटे, ऊन आहे, वारं, पाऊस, तर या सर्व गोष्टींचा खरंच आम्ही अशा महिलांना सन्मान करतो आणि हा उपक्रम अतिशय चांगला केला आहे तरुण भारतने. फुलना फुलाची पाकळी आज आम्ही मोत्याची नथ त्यांना गिफ्ट देऊन त्यांचा सन्मान करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. सकाळपासूनच आपण कोल्हापुरातील वेगवेगळ्या पेपर स्टॉलमध्ये भेटी दिल्या आणि भेटी दिल्यावर महिलांचा संघर्ष जाणून घेतला. वयाची 21 वर्षाची मुलगी असो, 80 वर्षाची आजी असो, प्रत्येक महिलाचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला. भल्या पहाटे उठणं, पेपर विक्री करणं आणि पेपर विक्री करत करत घर सांभाळत त्या पेपर विक्रीच्या माध्यमातून जे पैसे येईल त्या पैशाच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करणं, असा प्रवास पाहायला मिळाला. प्रत्येक महिलाचा, प्रत्येक मुलगीचा यशोगाथा आपल्याला पाहायला मिळाली आणि या यशोगाथेच्या माध्यमातून तरुण भारतनं तुम्हाला हे पोहोचवण्याचं काम केलं. तुम्हाला त्यांची अशी यशोगाथा कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये सांगाल. पण तरुण भारतनं केलेला हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला हेही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. कॅमेरा पर्सन दिव्या कांबळेसह मी नीता पोतदार, तरुण भारत, कोल्हापूर.